नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड जॉइंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून जी काही ॲडव्हर्टाइज आलेली आहे इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर MBA RTOची तयारी करणारे जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आलेली आहे। तर या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ घेतलेला होता आणि त्याच संदर्भात आणखी एकदा ह्या ॲडव्हर्टाइजच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ घेणार असं सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। तर आपली प्रिपरेशनची चर्चा साधारण MMRCची जी काही चर्चा असेल ती 2 ते 3 व्हिडिओच्या माध्यमातून चालेल। तर आजचा पहिला असेल इंट्रोडक्टरी व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन पासून ते एलिजिबिलिटी पर्यंत बेसिक गोष्टी सगळ्या सांगितल्या जातील आणि तयारी संदर्भातला व्हिडिओ त्यासाठी आपण सेपरेटली येऊयात यूट्यूबच्या माध्यमातून। चला तर आज या ॲडव्हर्टाइजच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण जे काही घटक आहेत त्या ॲडव्हर्टाइजचे त्याविषयी चर्चा करूया आणि बाकीचे जे घटक असतील ते आपण ॲडव्हर्टाइज खाली मी त्या ठिकाणी टेलिग्राम किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतो, ती तुम्ही वाचू शकता। पण यातील जे काही कन्फ्युजिंग पॉईंट्स आहेत, महत्त्वपूर्ण पॉईंट्स, त्यावरती जाऊन आपण थोडीशी चर्चा करूया। चला तर मग आपल्या चर्चेला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण तुळजाई करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुळजाई करिअर अकॅडमीच्या माध्यमातून उत्तमोत्तम प्रकारचं क्वालिटी गायडन्स आणि त्याचबरोबर मार्गदर्शन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळत जाईल आणि येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। चला मग मित्रांनो, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक आहे ती जॉईंट व्हेंचर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोघांचं मिळून एक जॉईंट व्हेंचर आहे। तर एक ॲडव्हर्टाइज आलेली आहे महारेट्रो, या ही जी सिरियल आहे ॲडव्हर्टाइज नंबर इथं आपण वाचू शकता आणि 8/12/2020 साली ही डिस्प्ले झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्मचं केव्हा चालू होणार, कारण फॉर्म भरल्यापासूनच आपली प्रोसेस चालू असते। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन विल स्टार्ट 14/12/2020 14 डिसेंबर 2020 ला 10 वाजल्यापासून चालू होणार असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर याची नोंद घ्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे 14/12/2020 पासून ॲप्लिकेशन फी पेड बिटवीन, म्हणजे फीस भरायची तारीख आहे 14/12/2020 ते 21/1/2021, म्हणजे साधारणतः जवळपास 37 दिवसांचा कालावधी आहे तुमच्याजवळ। 14/12 पासून ते 21/1 फीस भरण्याचा कालावधी। लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, आता शेवटची तारीख अत्यंत महत्त्वाची असते, पण लास्ट मिनिट रश अवॉइड करायची आहे मित्रांनो। तर ही लास्ट मिनिट जी रश आहे ती अवॉइड करण्यासाठी आपण सर्वांनी सध्या जे काही असेल आपलं फॉर्म भरण्याची लिंक त्यावरती जाऊन माहिती काढायची आहे। लास्ट डेट आहे आपली 21/1/2021 च्या रात्री 10 वाजेपर्यंत, अर्थात 9:59 असेल, याची नोंद घ्यायची आहे। शेवटपर्यंत वेट करायचं नाही, लवकरात लवकर फॉर्म भरायचा। 14 तारखेला फॉर्म चालू झाला, साधारणतः 20 डिसेंबरच्या आसपास तुमचा फॉर्म रेडी झाला पाहिजे। कोणाचे काही डॉक्युमेंट्स वगैरे किंवा कोणाला काही अडचणी असतील त्या क्लिअर करून नंतर फॉर्म भरायचा। फॉर्म व्यवस्थित भरणं ही आपल्या एक्झाम क्रॅक करण्याची पहिली स्टेप आहे। सिलेबस तयारी यानंतर येत असतात, फॉर्म व्यवस्थित भरणं, नोटिफिकेशन व्यवस्थित वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चला आता या ॲडव्हर्टाइजमधल्या पुढील भागांवरती आपण चर्चा करूया। तर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महामेट्रो हे जॉईंट व्हेंचर आहे, आत्ताच आपण या ठिकाणी डिस्कस केलं। तर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट आणि पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट हे 2 प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात चालू आहेत। तर त्यातील पुणे मेट्रोसाठी ही ॲड निघालेली आहे, महाराष्ट्र मेट्रो इज इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन फॉर इंडियन नॅशनल्स फॉर फॉलोविंग सुपरवायझरी पोस्ट फॉर ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट ऑफ पुणे मेट्रो। तर ही जी असेल ते ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट ऑफ पुणे मेट्रो यासाठी असलेली पोस्ट आहे। तर पुणे रेल प्रोजेक्ट ऑन रेग्युलर बेसिस दिस डिटेल्स अलॉंग विथ द रिक्वायर्ड एलिजिबिलिटी क्रायटेरिया इज मेन्शन्ड बिलो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही पोस्ट भरली जाणार आहे पुणे मेट्रोसाठी आणि भारतातला कुठलाही नागरिक या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो असं लिहिलेलं आहे, कारण ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जॉईंट व्हेंचर आहे। जर राज्य सरकारची असती तर त्यामध्ये महाराष्ट्रासाठी स्पेशल राखीव असलं असतं। तर चला महत्त्वाची आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, त्यांची स्केल काय हे पाहूया। सिरियल नंबर, नंबर ऑफ पोस्ट, पे स्केल दिलेला आहे, त्याच्यानंतर दिलेला आहे इथं पे स्केल नंतर या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहेत, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, एज ॲज ऑन द क्लोजिंग डेट आहे, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत त्या आपण पाहूया। पहिली पोस्ट आहे स्टेशन कंट्रोलर, त्याचबरोबर ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर S1 या 3 प्रकारच्या पोस्ट आहेत पहिल्या कॅटेगरीतून। याविषयी आपण पुढील भागामध्ये चर्चा करूया। पहिल्यांदा तत्पूर्वी तुम्ही वॅकन्सीज पाहून घ्या व्यवस्थित, व्हिडिओ पॉज करू शकता। त्याचा स्केल आहे, स्केल अगदी उत्तम आहे।
₹33,000 टू ₹1,00,000, 33,000 ते 1,00,000 रुपयांचा स्केल अतिशय डिसेंट सॅलरी आहे, आपण पाहू शकता. नंबर ऑफ वॅकन्सीज इन्क्लुडिंग रिझर्व्ड कॅटेगरीज टोटल 56 आहेत. त्याच्यामधल्या UR अनरिझर्वसाठी 27, SC 5, ST 4, OBC साठी 15 आहेत, EWS साठी 5 आहेत आणि इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनसाठी म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे डिफेन्स वगैरे कॅटेगरीसाठी 5 आहेत. तर ह्या झाल्या नंबर ऑफ वॅकन्सीज. आणि मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ब्रँच फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड बोर्ड. या ठिकाणी नोंद घ्यायची आहे, पहिली जी पोस्ट आहे ही आपली स्टेशन कंट्रोलर आहे. ही जी आहे ती स्टेशन कंट्रोलरची पोस्ट आहे. ट्रेन ऑपरेटर आणि त्याचबरोबर ट्रेन कंट्रोलर या 3 प्रकारच्या पोस्ट पहिल्या कॅटेगरीत आहेत. पोस्ट कोड आहे तो. तर त्याच्यामध्ये 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल हे कंपल्सरी आहे फ्रॉम अ रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट और रिकग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. म्हणजे MSBT सारखं जो बोर्ड आहे आपलं तिथून तुमचं झालं पाहिजे तुमचा डिप्लोमा. ऑन क्लोजिंग डेट म्हणजे तुमचं जे वय आहे ऑप्शन आपला ऍप्लिकेशन फॉर्म किती 21 तारखेला क्लोज होणार आहे, त्या दिवशी तुमचं 18 ते 28 वर्षे वय असणं गरजेचं आहे. त्याच्या 18च्या कमीपेक्षा नसलं पाहिजे किंवा 28 पेक्षा जास्त देखील नसलं पाहिजे. आता त्याच्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, मराठी भाषेचं ज्ञान अत्यंत कंपल्सरी आहे. शुड हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग. नॉलेज कशा पद्धतीचं, वाचन कौशल्य, लिखाण कौशल्य आणि बोलण्याचं कौशल्य हे मराठीचं कंपल्सरी आहे. त्यामुळे इथं आनंदाची बातमी की जरी देशातल्या विद्यार्थ्यांना एक्सपोजर दिला असेल, मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हात पकडू शकत नाही कोण. त्यामुळे आपली मातृभाषा असल्यामुळे आपणच या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. मराठी भाषेवरती कंपल्सरी पेपर आहे. तर सिरियल नंबर 2 ची वॅकन्सी आपण पाहूयात. सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, हा इलेक्ट्रिकल कॅटेगरीचा सेक्शन इंजिनियर आहे. त्याचा स्केल आहे 40,000 ते 1,25,000. वॅकन्सीज आहेत 4, त्याच्यामध्ये अनरिझर्वसाठी 3 आहेत, OBC साठी 1 आहे. आणि क्वालिफिकेशन आहे 4 इयर्स इंजिनिअरिंग डिग्री इन इलेक्ट्रिकल ब्रँच फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. याचा अर्थ असा की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचीच डिग्री पाहिजे, BE पाहिजे, डिप्लोमा नाही चालणार. गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे किंवा इन्स्टिट्यूट, अर्थात गव्हर्नमेंटचं कॉलेज नाही तर शासनानं UGCच्या मार्फत ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही कॉलेजमधून तुम्ही पास आउट पाहिजेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून. सेक्शन इंजिनियर IT म्हणजेच IT डिपार्टमेंटच्या S3 स्केल आहे तोच 40,000 ते 1,25,000. एकच जागा आहे 4 इयर्स डिग्री इन IT कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. फक्त कॉम्प्युटर सायन्सची डिग्री पाहिजे वर उल्लेख केल्याप्रमाणे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सला देखील स्केल तोच आहे 40,000 ते 1,25,000. वॅकन्सी 5 आहेत आणि फक्त काय पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स, ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून तुमची BE पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल 40,000 ते 1,25,000. वॅकन्सी केवळ एक आहे, ओपनसाठी आहे ती वॅकन्सी, कोणीही अप्लाय करू शकतं. 4 इयर्स इंजिनिअरिंग डिग्री इन मेकॅनिकल ब्रँच फ्रॉम अ रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. त्याच्यामधून रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं BE कम्प्लीट असणं मेकॅनिकल म्हणून गरजेचं आहे. आता रिस्पेक्टिव्ह ब्रँचसाठी ज्या सेक्शन इंजिनियरच्या जागा आहेत त्यामध्ये क्वालिफिकेशन देखील त्याच ब्रँचमधून पाहिजे हे निश्चित आहे. तर आता पाहूया, वयोमर्यादा आहे 18 ते 28 वर्ष, जशी आपण मगाशी पाहिली तीच आहे. आणि शुड हॅव नॉलेज ऑफ मराठी, मराठीचं इथं देखील नॉलेज आवश्यक आहे रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंगमध्ये. ओके, तर ह्या इथल्या वॅकन्सी झाल्या. आता पुढच्या वॅकन्सी पाहूया 6 नंबर पासून ते 9 नंबर पर्यंत. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल S1. आता याचा स्केल थोडासा कमी आहे, ₹33,000 ते ₹1,00,000. 33,000 ते 1,00,000 पर्यंतचा स्केल आहे. वॅकन्सीज 8 आहेत आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहू शकता. 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ब्रँच फ्रॉम अ रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. तुमचं 3 वर्षाचा डिप्लोमा फक्त इलेक्ट्रिकलमध्ये पाहिजे या 6 नंबरच्या वॅकन्सीसाठी, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 33,000 ते 1,00,000, 33,000 ते 1,00,000 स्केल तोच स्केल आहे. त्याच्यामध्ये खाली पाहू शकता आपण OBC साठी आपलं 3 जागा आहेत, त्याच्यामध्ये UR साठी 2 आहेत आणि OBC साठी 1 आहे. तर 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा असणं आवश्यक आहे. इथं पण आपण पाहू शकता त्याच्यामध्ये 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट बोर्ड युनिव्हर्सिटी. कुठल्याही ओळखीच्या रिकग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तो डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रॉनिक्सच असायला पाहिजे जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करायचं आहे. तर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल असेल तर स्केल तोच आहे 33,000 ते 1,00,000, ₹33,000 to 1,00,000.
वॅकन्सीज जरा चांगले आहेत, 6 आहेत, URच्या 5, OBCची 1. आणि याचं क्वालिफिकेशन पहा, 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा इन मेकॅनिकल ब्रँच फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड बोर्ड, युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. म्हणजे गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट म्हणून तुमचा 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे जर तुम्हाला मेकॅनिकल ज्युनियर इंजिनिअरसाठी अप्लाय करायचं आहे. तसंच सिव्हिलसाठी देखील पोस्ट आहेत. स्केल तोच आहे 33,000 ते 1,00,000 रुपीज, 33,000 टू रुपीज 1,00,000. वॅकन्सी 2 आहेत. 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल ब्रँच पाहिजे, आत्ता जसं वर उल्लेख केला त्याप्रमाणे रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून. वयोमर्यादा 18 ते 28 आणि शुड हॅव नॉलेज ऑफ मराठी, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. आता या 9 प्रकारचे पदं आपण पाहिले, त्यांची स्केल पाहिली, त्यांच्या वॅकन्सीज, त्यांचं त्या पदांचं क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला. तर क्वालिफिकेशनच्या बाबतीत आणखी एकदा समराईज करतो. जर तुम्हाला 1 नंबरच्या पोस्टसाठी करायचं असेल तर तुमच्याजवळ डिप्लोमा पाहिजे. कुठल्या ब्रँचमधला? इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलचा डिप्लोमा पाहिजे रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून किंवा रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बोर्डमधून. वयोमर्यादा 18 ते 28 आहे सगळ्या पोस्टसाठी. स्केल मात्र बदल आहे, आपण पाहू शकता, ₹33,000 टू ₹1,00,000 आहे. खाली देखील स्केल ₹33,000 टू ₹1,00,000 आहे. म्हणजे डिप्लोमासाठी हा स्केल आहे. BE साठी ₹40,000 टू ₹1,00,000 आहे. शुड हॅव नॉलेज ऑफ मराठी, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. हे कंपल्सरी आहे, कुठलीही पोस्ट घ्या, पाहू शकता. आणि ज्या सेक्शन इंजिनियरच्या पोस्ट आहेत, सेक्शन इंजिनियरसाठी फक्त BE असणं गरजेचं आहे तुमच्या त्या डिपार्टमेंटमधून. समजा मेकॅनिकलसाठी सेक्शन इंजिनियर आहे तर मेकॅनिकलमधून BE असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी असेल तर इलेक्ट्रॉनिक्समधून BE असणं गरजेचं आहे. वॅकन्सीज देखील पाहिल्यात, आपण पाहू शकता व्हिडिओ पॉज करून. आता हे जे BE करायचे आहे ते रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून पाहिजे. तर पुढील आता नोटिफिकेशनचे पुढील महत्त्वपूर्ण भाग आपण पाहूया या ठिकाणी. मेडिकल स्टँडर्ड वगैरे आपण मी PDF शेअर करेन, त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. आज आपण महत्त्वाचे कंपोनंट शेअर करू. आता मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत. आता इथे एक लाईन लिहिलेली आहे, कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन कॅन ऑल्सो अप्लाय. म्हणजे जवळपास 80% जणांचं कन्फ्युजन असं आहे की डिप्लोमा लेवलच्या पोस्टसाठी BE मुलं अप्लाय करू शकतात की नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथं लिहिलेलं आहे कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. म्हणजे तुमचं BE असेल, MA असेल, MTech असेल, तुम्ही अप्लाय करू शकता असं त्याचा अर्थ आहे. ऑल अबो वॅकन्सीज आर प्रोव्हिजनल. वरच्या पूर्ण वॅकन्सीज प्रोव्हिजनल आहेत, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता या ठिकाणी. ऑल द पोस्ट फॉर टेक्निकल पोस्ट अँड देर इज नो रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी. तर एक गोष्ट महत्त्वाची आहे, PW साठी वॅकन्सीज नाहीत यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हेरेवर ॲप्लिकेबल टू एक्सटेंड ॲडमिसिबल विल प्रोसेस्ड सेपरेटली. म्हणजे जर त्यांना वॅकन्सी त्या ठिकाणी सेपरेटली दाखवायचे असतील तर ते सेपरेट नोटिफिकेशन काढतील त्याच्यामध्ये, असं लिहिलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण आहे, हे तुम्ही वाचू शकता. 1 नंबरचं काय, मेडिकल स्टँडर्ड विल बी A1 फॉर सिरियल नंबर 1 अँड A3 फॉर सिरियल नंबर 2 to 9 ॲज पर इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअल. ब्रीफ डिटेल्स ऑफ द मेडिकल स्टँडर्ड आर अवेलेबल ऑन महामेट्रो वेबसाईट. महामेट्रोच्या वेबसाईटवरती जाऊन हे A1 आणि A3 ची भानगड तुम्ही वाचून घ्या. काय ते वाचणं महत्त्वाचं असतं, कारण तुमचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर ते तुमचं चेक केलं जातं पुढं A1 A3 काय मेडिकल स्टँडर्ड आहे. आता पहा पोस्ट नंबर 1, सिरियल नंबर पोस्ट नंबर 1 पहा तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये जाऊन. स्टेशन कंट्रोलर ऑब्लिक ट्रेन ऑपरेटर ऑब्लिक ट्रेन कंट्रोलर या 3 पदांसाठी पोस्ट नंबर 1 मधून भरलं जाणार आहे. तर 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल ब्रँचचं आपण पाहिलेलं आहे. मराठीचं नॉलेज असणं आवश्यक आहे. रीड, राईट, स्पीक सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन बिफोर सिलेक्शन. तर तुमचं हे सिलेक्शनच्या पूर्वी व्हेरीफाय केलं जाऊ शकतं. पोस्ट नंबर 2 to 5 काय आहे, 4 इयर्स बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. जी डिसिप्लिन आपली होती, म्हणजे समजा तुम्हाला मेकॅनिकलसाठी करायचं तर मेकॅनिकलमधून BE असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्समधून BE असणं आवश्यक आहे. आणि मराठीचं नॉलेज आहे तर कंपल्सरीच आहे, आपण पाहिलं रीड, राईट, स्पीकचं. आणि फॉर पोस्ट नंबर 6 to 9 सेम आहे, तुम्ही वाचू शकता. हे आता आपण थोडंसं पुढच्या महत्त्वपूर्ण चर्चेला सुरुवात करूया. जॉब प्रोफाईल काय बघूया, हे आपण तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. आपण पटपट एकदम महत्त्वपूर्ण चर्चा आज करायची आहे. जॉब प्रोफाईल काय आहे पहा. जॉब ऑफ स्टेशन कंट्रोलर्स. आता एक नंबर इथं थोडंसं हे जे आहे 6 to 9च्या पोस्ट आहेत. ज्युनियर इंजिनियर, 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन नोटेड अगेन्स्ट द पोस्ट. त्या पोस्टच्या अगेन्स्ट जे नोट केलेलं आहे त्यानुसार पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी असेल तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसाठी असेल तर मेकॅनिकल असं पाहिजे. नॉलेज ऑफ मराठी तर आहेच कंपल्सरी, रीड, राईट आणि स्पीक. इथंपर्यंत मला आशा करतो की अशी तुम्हाला सगळं समजलं असेल. आता जॉब प्रोफाईल काय आहे नेमका. स्टेशन कंट्रोलर,
ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर ही 1 नंबरची वॅकन्सी आहे. सेक्शन इंजिनियर ही 2 नंबरची आहे आणि 2 नंबर ते 6 नंबर वॅकन्सी आहे. आणि 2 नंबर ते 5 नंबर. आणि ज्युनियर इंजिनियर ही 6 नंबर ते 9 नंबर आहे. इथं आपण पाहू शकता ज्युनियर इंजिनियर ते 6 नंबर ते 9 नंबर आहे. तर यात पूर्ण तिन्हीचे जॉब प्रोफाईल इथे दिले आहेत. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलसाठी इज इंटरचेंजेबल इन नेचर. म्हणजे तिघांचे जे जॉब प्रोफाईल्स आहेत ते एकमेकांसोबत इंटरचेंजेबल आहेत ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कॉर्पोरेशन. ज्यावेळी कॉर्पोरेशनला त्याची गरज वाटेल तुमचे जॉब्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकांमध्ये इंटरचेंज केले जाऊ शकतात, कारण सर्वजणच इंजिनियर आहेत, कुठलं वेगळं त्या ठिकाणी क्वालिफिकेशन नाही. अँड इट इन्क्लूड्स ऑपरेटिंग द ट्रेन्स. ट्रेन ऑपरेट करणं हे त्याच्यामध्ये वर्क आहे. लुक आफ्टर द अफेअर्स ऑफ मेट्रो स्टेशन्स इन्क्लुडिंग कस्टमर केअर सेंटर्स. म्हणजे त्या मेट्रो स्टेशनवरती जे काही तुमचे घडामोडी आहेत त्या घडामोडीची पाहणी करण्याचा रोल तुमचा आहे. अर्थात कस्टमर केअर सेंटर देखील तुमच्याकडे येऊ शकतात, बाकीच्या गोष्टी येऊ शकतात, मेंटेनन्सचा भाग असेल. डेपो कंट्रोल सेंटर्स, डेपो जे म्हणजे जे मेंटेनन्सचे सेंटर असतात तिथं तुमचा रोल आहे. ऑपरेशन कंट्रोल सेंटर्समध्ये देखील तुमचा रोल आहे. तर हा झाला जॉब ओव्हरव्ह्यू म्हणजे जॉब प्रोफाईल, तुमचं जॉबचं नेचर. इन शिफ्ट ड्युटी असणार आहे, म्हणजे तुमचं कॉर्पोरेटमध्ये आपण जसं जॉब करतो तसंच असणार आहे शिफ्टमध्ये, इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट. सगळ्यात त्यांनी बुलेट केलेला आहे, नाईट शिफ्टमध्ये पण काम असू शकतं. द जॉब रिक्वायर्स हायेस्ट स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस. मेडिकल फिटनेसचं स्टँडर्ड त्यांनी हाय सांगितलेलं आहे, ते तुम्ही अगोदर चेक करून घ्या तुम्ही त्या कॅटेगरीत बसता का आणि मगच तयारी करा. इन्क्लुडिंग नेकेड विजन ऑफ 6 द डिटेल्स ऑफ विच आर अवेलेबल ॲट महा मेट्रो वेबसाईट. ओके, www.punemetrorail.org वरती जाऊन तुम्हाला माहिती मिळेल ऑफ विच महा मेट्रो वेबसाईट. सो द कॅन्डिडेट्स मीटिंग द रिक्वायर्ड मेडिकल स्टँडर्ड मे ओनली अप्लाय. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे जे कॅन्डिडेट्स मेडिकल स्टँडर्ड जे रिक्वायर्ड आहेत ते मीट करतात त्यांनीच अप्लाय करा, कारण तयारी करून परत व्हेरिफिकेशनच्या वेळी रिजेक्ट होण्यापेक्षा अगोदर आपण मेडिकल फिटनेसचे स्टँडर्ड्स पूर्ण करतो का ते पाहणं आवश्यक आहे. ड्युटी आवर्स ऑफ स्टेशन कंट्रोलर अँड ट्रेन ऑपरेटर, ट्रेन कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मे डिपेंड ऑन द ridership footfall of the stations, customer care centers and may range from 8 to 12 hours. म्हणजे वरील जे काही सिच्युएशन्स आहेत ते वाचून घ्या. 8 ते 12 घंटे तुम्हाला ड्युटी करावी लागण्याची शक्यता आहे. आता ही सिलेक्शन प्रोसिजर आहे. ही सिलेक्शन प्रोसिजर थोडक्यात आढावा घेऊया. तयारी कशी करायची आणि परीक्षा क्रॅक कशी करायची हा सगळ्यात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तत्पूर्वी हा आजचा बेसिक व्हिडिओ आहे, म्हणजे फॉर्म कसा भरायचा, इलिजिबिलिटी काय, स्केल किती आहे, त्या ओव्हरव्ह्यूमध्ये थोडीशी सिलेक्शन प्रोसिजर पण आपण पाहूया. पण पुढे याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोल म्हणजे फॉर द पोस्ट नंबर 1, सिरियल नंबर 1, द सिलेक्शन मेथडॉलॉजी विल कॉम्प्राइज 4 स्टेज प्रोसेस. 4 स्तरीय प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे CBT, त्यानंतर सायको टेस्ट देखील असेल आणि पर्सनल इंटरव्ह्यू, त्याचबरोबर फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन इन I1 कॅटेगरी. तुम्ही ती कॅटेगरी मेट्रो रेलच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. पहिला टप्पा म्हणजे 4 स्तरीय टप्पे कुठले, ऑनलाईन CBT टेस्ट आहे, त्यानंतर सायको टेस्ट आहे, त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. हे 4 टप्पे आहेत. परीक्षेचं पाहायला गेलं तर मग पाहिलं तर ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 आहेत आणि इतर टप्पे म्हणलं तर सायको टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन. फॉर द पोस्ट ऑफ सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल या सर्व इलेक्ट्रिकल वगैरेच्या ब्रँच आहेत. त्यांच्यासाठी ज्या काही क्रायटेरियाज आहेत त्या आपण पाहू शकता. त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी कशी आहे पहा त्या सर्व क्रायटेरियाजमध्ये. सिलेक्शन मेथडॉलॉजी विल कॉम्प्राइज 3 स्टेज. सिलेक्शन मेथड कशी आहे, 3 स्टेज आहे. पहिल्या पोस्टसाठी 4 स्टेज होती, याला 3 स्टेज आहे. ऑनलाईन CBT, पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट फॉलोड बाय A3 आहे. इथं A3 आहे याची नोंद घ्यायची. मी हे का सांगतोय मित्रांनो, तुम्हाला वाटेल ही बेसिक माहिती सांगण्याची गरज काय, तर तुम्हाला एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तुम्ही A1 कॅटेगरीत जर तुम्ही मेडिकली बसत नसाल मेडिकल फिटनेसमध्ये तर तुम्ही A3 साठी बघायचं बसता का आपण आणि त्यात अप्लाय करायचं. आता ही A1 A3 ची भानगड पुणे मेट्रोच्या वेबसाईटवर आहे, तिथं जाऊन चेक करा तुम्ही आणि जर जमलं तर आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवूया. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, तर आपण जिथं मेडिकली फिट आहोत, जिथं डॉक्युमेंटच्या बाबतीत फिट आहोत आणि जिथं सगळे क्रायटेरिया बसतात, आता ही खूप मोठी स्क्रीनिंग आहे असं मला वाटतं. त्यामुळे परीक्षेमध्ये तितकी कॉम्पिटिशन असणार नाही. जास्त कॅन्डिडेट या मेडिकलच्या क्रायटेरियामध्ये किंवा बाकीच्या सर्व क्रायटेरियामध्ये कटून जातील. त्यामुळे इथं मला वाटत नाही की मेडिकलचा जो स्ट्रिक्ट क्रायटेरिया आहे त्यामुळे कॅन्डिडेट्स कटतील.
आय साईटचा प्रॉब्लेम असतो काही जणांना, तर इथं आय साईट तुमची जी नजर आहे ती अतिशय तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. तर इथं 3 टप्प्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, इथं सायको टेस्ट नाही आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि एक्झामिनेशन इन I3 कॅटेगरी आहे. ओके, आता द सिलेक्शन प्रोसिजर वुड जज डिफरंट फॅक्ट्स, नॉलेज, स्किल्स, कॉम्प्रिशन, अप्टिट्यूड अँड फिजिकल फिटनेस. निवड प्रक्रिया तुम्हाला कुठल्या कुठल्या अँगलनं जज करणार आहे. ज्ञान म्हणजे नॉलेज, म्हणजे ते डिफरंट फॅसेट्स ऑफ नॉलेज असेल, जनरल स्टडीज त्याच्यामध्ये असेल, मग त्याच्यामध्ये सगळे आपले GSचे विषय आले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी. स्किल्स तुमच्या कौशल्य, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इंग्लिश वाचनाचं किंवा इंग्लिश किंवा मराठी दोन्ही आलं, वाचन कौशल्य त्याला कॉम्प्रिहेन्शन, त्याला संप्रेषण कौशल्य म्हणतात मराठीत. अप्टिट्यूड अँड फिजिकल फिटनेस, अप्टिट्यूड म्हणजे आपलं CSAT जे MPSCच्या भाषेमध्ये आहे, ह्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता त्याला अप्टिट्यूड म्हणतो. आणि फिजिकल फिटनेस, फिजिकल फिटनेसची पण क्रायटेरिया तुम्ही वाचू शकता, खाली दिलेले आहेत. कॅन्डिडेट्स हॅव टू पास थ्रू ईच स्टेज सक्सेसफुली, प्रत्येक स्टेजमध्ये पास होणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग मेडिकल एक्झामिनेशन. याला त्यांनी डार्क केलं, याचा अर्थ तुम्हाला नुसतं थिअरीमध्ये पास नाही व्हायचं, मेडिकल एक्झामिनेशन मध्ये पण पास व्हायचं आहे. ती देखील स्ट्रिक्ट प्रमाणात आहे, त्यामुळे त्या संदर्भातली तुम्ही माहिती काढा, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बिफोर बिंग ॲडजस्ड सुटेबल फॉर द सिलेक्शन, तुम्हाला मेडिकली फिट असलं पाहिजे. कॅन्डिडेट हू फेल इन द कॉर्पोरेशन इज फायनल ऑन दिस इश्यू. डेट्स ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन, रिझल्ट ऑफ ऑनलाईन विल बी नोटिफाईड ॲट द वेबसाईट. ओके, आता हे मेडिकल स्टँडर्ड पाहून घ्या एकदा. आता मी सांगितलं कॅटेगरी 1 साठी तुम्हाला A1 असणं गरजेचं आहे, स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटरसाठी A1 असणं गरजेचं आहे. आणि कॅटेगरी 2 साठी सेक्शन इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी A3 मेडिकल स्टँडर्ड म्हणजे I3 मेडिकल स्टँडर्ड. आता A1 आणि A3 ची भानगड पुणे मेट्रोच्या वेबसाईटवरती आहे, तिथे जाऊन पाहू शकता. तर इथं दिलेलं आहे पहा, एक डार्क केलेले काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट्स हॅव्हिंग अंडरगॉन लेसिक सर्जरी आर नॉट सुटेबल फॉर द पोस्ट. हे वाचू शकता आपण इथं काय आहे ते. डिटेल्स ऑफ मेडिकल स्टँडर्ड आर अवेलेबल ऑन punemetro.org. आता टेस्ट विषयी थोडंसं वाचूया थोडंसं, आणि पुढं आपल्या प्रिपरेशनच्या हाऊ टू क्रॅक युजिंग CIP टेक्निक, हे आपल्या TCAचं इनोव्हेशन आहे. तर त्या CIP टेक्निकचा यूज करून ही मेट्रो रेलची परीक्षा कशी क्रॅक करायची, टप्पे काय आहेत, प्रश्नपत्रिका, मॉक टेस्ट, सगळ्या बारबांकडे आपण पुढे चर्चा करूया. आज फक्त शॉर्टली पहा, ऑनलाईन टेस्ट म्हणजे CBT चे किती टप्पे आहेत फॉर द पोस्ट 1 to 9, 1 ते सगळ्या पोस्टसाठी पहा, सगळ्याच 1 ते 9 साठी. ऑनलाईन टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. CBT ही 3 टप्प्यांमध्ये आहे. पार्ट 1 म्हणजे 3 पार्टमध्ये आहे, पार्ट 2 आणि पार्ट 3. म्हणजे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, त्यात 3 पार्ट असणार आहेत. त्यात पहिला पार्ट असणार आहे मराठी लँग्वेज. पार्ट 1 मराठी लँग्वेज, 15 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे 15 क्वेश्चनसाठी पार्ट 1 मराठी असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कॅन्डिडेट स्कोरिंग मिनिमम 40 पासिंग इन द पार्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इलिजिबल फॉर इव्हॅल्युएशन ऑफ पार्ट 2 अँड पार्ट 3. जे विद्यार्थी पार्ट 1च्या मराठीच्या नॉलेजमध्ये 40% गुण घेतील कमीत कमी, त्यांना पार्ट 2 आणि पार्ट 3 साठी ग्राह्य धरलं जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. तर पार्ट 2 मध्ये काय आहे, इट विल कन्सिस्ट ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन MCQs आहेत इन इंग्लिश मीडियम ऑर ऑन इंग्लिशमध्येच असणार आहे फक्त, त्याच्यामध्ये दुसरी भाषा नाही. जनरल अवेअरनेस, जनरल अवेअरनेसमध्ये आपले करंट अफेअर्स येतील. लॉजिकल एबिलिटीमध्ये काही बुद्धिमत्ता चाचणी, थोडक्यात लॉजिक्स डायग्राम्स असतील, मिसिंग नंबर, मिसिंग लेटर असेल, सिटिंग अरेंजमेंट, हे लॉजिकल एबिलिटी झालं. त्याच्यानंतर हे जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये संख्यात्मक परीक्षण, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, हे मॅथमॅटिक्सचा भाग आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मॅथ्स असतं, त्याचं दुसरं नाव मॅथ्स आहे. देर विल बी टोटल 35 क्वेश्चन्स, ईच कॅरिंग इक्वल मार्क्स. 35 मार्कांचा पार्ट 2 असेल आणि ईच निगेटिव्हसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल, याची नोंद घ्यायची आहे. 1/3 ऑफ द मार्क्स 1/3 ऑफ द मार्क्स अलॉटेड फॉर ईच क्वेश्चन शॅल बी डिडक्टेड फॉर रॉंग आन्सर. 1/3 निगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा पार्ट 3 हे महत्वाचं आहे, RTOच्या पोरांनी व्यवस्थित बघा. इट विल कन्सिस्ट ऑफ, सगळ्यात जास्त मार्केट टेक्निकल आहेत. इट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स ऑन नॉलेज ऑफ डिसिप्लिन, डोमेन, ट्रेड. तुमची जी डिसिप्लिन आहे, तुमचा डोमेन आहे, तुमचा ट्रेड आहे, म्हणजे कोणाचं मेकॅनिकल असेल तर त्याला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रिकल. देर विल बी 100 क्वेश्चन्स, 100 मार्कांची परीक्षा असेल, ईच कॅरिंग इक्वल मार्क. 100 मार्कांची 100 प्रश्नांची परीक्षा आणि 1/3 निगेटिव्ह असेल. तर हे झाले 3 टप्पे 1/3चे. आता कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन पार्ट 2 अँड पार्ट 3, पार्ट 2 मध्ये आणि पार्ट 3 मध्ये जे क्वालिफाय होतील आणि रँक हाय ऑन देअर मेरिट लिस्ट विद इन द झोन ऑफ कन्सिडरेशन शॅल बी कॉल्ड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. तुमची रँकिंग काढली जाईल पार्ट 2 आणि पार्ट 3च्या परीक्षेच्या मार्कवरून, आणि तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी किंवा जर तुम्ही पोस्ट 1 साठी असाल तर सायको टेस्टसाठी तुम्हाला
बोलवलं जाईल. कारण पोस्ट 1 साठी सायको टेस्ट आहे, उरलेल्या 2 ते 9 साठी सायको टेस्ट नाहीये, फक्त पर्सनल इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर मेडिकल होईल. आणि इथे लिहिलेलं आहे नो रिएम्बर्समेंट शुड बी मेड टू द कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर द एक्झामिनेशन. कुठल्याही पद्धतीचं तिकीट वगैरे प्रोव्हाइड नाही, अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. सिलेबस कुठं पाहू शकता, www. पुणे मेट्रो .org वेबसाईटवरती जाऊन सिलेबस पाहू शकता. कॅरेक्टर अँड अँटीसिडंट्स हे कुणाला माहीत नसतं, हे व्यवस्थित वाचा. मी स्वतः काढलं होतं माझं BARC मध्ये सिलेक्शन झाल्यावरती. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला पोलीस स्टेशन मिळते. सक्सेस इन द एक्झामिनेशन डज नॉट कॉन्फर एनी राईट टू अपॉइंटमेंट अनलेस कॉर्पोरेशन इज सॅटिस्फाईड आफ्टर त्याच्याने इन्क्वायरी ॲज मे बी कन्सिडर्ड नेसेसरी दॅट कॅन्डिडेट हॅव्हिंग रिगार्ड टू हिज कॅरेक्टर अँड अँटीसिडंट्स इज सुटेबल इन ऑल रिस्पेक्ट्स ऑफ अपॉइंटमेंट टू द सर्व्हिस. तुमच्यावरती कुठली क्रिमिनल केस आहे का, किंवा तुम्ही कुठल्या प्रोसिडिंगमध्ये आहेत का, यासाठी पोलीस स्टेशनचं कॅरेक्टर, त्यालाच आपण सत्यापन प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळतं, 4 दिवसामध्ये मिळतं SP ऑफिसनं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. सिक्युरिटी बॉन्ड आहे 2 लाखांचा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय व्हा. मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्सचा असेल. अँड ऑल्सो 3 मंथ्स प्रायव्हर नोटीस द्यावी लागेल तुम्हाला जायचं असेल तर. तरी कोण आपल्यापैकी सिलेक्ट झालं तर कोणी गव्हर्नमेंट जॉब आहे सोडत नाही, पण सिक्युरिटी त्यांनी 2 लाखाचा ठेवलेला आहे सिक्युरिटी बॉन्ड. ट्रेनिंग आणि प्रोबेशन आहे, 2 वर्षाचं ट्रेनिंग आणि प्रोबेशन पिरियड आहे. तर हे वाचू शकता तुम्ही स्टॉप करून. पेमेंट इन्व्हॉल्वमेंट्स आत्ताच आपण पाहिले, सगळे फंड आहेत त्याच्यामध्ये. EPF आहे, ग्रॅच्युइटी आहे, HRA आहे. त्याच्यानंतर एज लिमिट वाचलंय, डबल आपण वाचण्यात वेळ नाही घालवायचा. ते पेमेंट महत्वाचं आहे. UR OBC आणि EWS कॅटेगरीवाल्यांसाठी 400 रुपये पेमेंट आहे आपल्याला, आणि आपल्या SC ST आणि वुमन कॅटेगरीसाठी 150 आहे. याची नोंद घ्यायची आहे. बँक ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये चार्जेस वगैरे लावणार आहेत त्यांनी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी. हाऊ टू अप्लायचं जे काय आहे मी खाली PDF शेअर करेन. हे हाऊ टू अप्लायचे के आहे ना, के हे पूर्णपणे वाचा, आणि त्याच्यामध्ये अडचण असली तर कमेंट करा, आपण परत घेऊया त्याचं. हे महत्त्वपूर्ण सर्व कॉम्पोनंट आपण पाहिलेले आहेत. आता काय जास्त जनरलच इन्फॉर्मेशन आहे, जनरल अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे देखील आपण वाचू शकता. वाचलेलं कधीही चांगलं, कारण विद्यार्थी न वाचता अप्लाय करतात, मग फॉर्ममध्ये चुका होतात, परत पश्चाताप होतो, त्यामुळे आधीच वाचून घ्या. तर शेवटचं डार्क केलेलं वाक्य वाचूया. There will be a facility to help desk for responding queries and candidates application regarding this advertisement on the help desk email ID helpdesk.hrpune@gmail@mahametro.org. तर हा जो मेल ID आहे याच्यावर तुमच्या सगळ्या समस्या परीक्षेच्या नियुक्ती संदर्भात तुम्ही विचारू शकता. तुम्हाला तिथे तुमच्या समाधान केलं जाईल तुमच्या प्रश्नांचं. याची नोंद घ्यायची आहे तुम्ही सर्वांनी. तर अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल. थोडीशी बेसिक होती इन्फॉर्मेशन, पण युजफुल होती. तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. महामेट्रोच्या परीक्षेचं उत्तम गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन खात्रीला 100% एफोर्ट देऊन सांगतो आपण या ठिकाणी घेऊया. पुढील व्हिडिओमध्ये पूर्णतः चर्चा ही तयारीच्या संदर्भात असेल. अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, परीक्षा पद्धती, त्याच्यानंतर सिलेबस, प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, सगळ्या गोष्टी आपण घेऊया. त्यानंतर CIP टेक्निक आहे आपलं स्वतःचं इनोव्हेशन, ते CIP टेक्निक यूज करून कशी क्रॅक करायची एक्झाम. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन विषयी आपण थोडंसं चर्चा करूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण तयारीच्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ पाहायला मिळेल. आजची चर्चा ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, आणि आपली रजा घेतो.